आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येते। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने झेंडा रोवल्यानंतर आता विधानसभेसाठी महाविकास आघाडी सज्ज झाली। आज विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडी प्रचाराचा नारळ फोडणार आहे। महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा आज माटुंग्यातल्या षण्मुखानंद सभागृहात मेळावा आयोजित करण्यात आला आहे। उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करतील। आज महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा पहिला संयुक्त मेळावा सकाळी 10:30 वाजता सुरू होणार आहे। लोकसभेप्रमाणे आगामी विधानसभेतही आघाडीच्या विजयाचा आणि महाराष्ट्राच्या उत्कर्षाचा निर्धार या मेळाव्यात केला जाणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने या मेळाव्यात काही महत्त्वाच्या घोषणा देखील होणार असून पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवल्या जाणार आहेत असं सांगितलं जात आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत जुई जाधव, आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। जुई, महाविकास आघाडी सज्ज झालेली आहे। आज अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातील आणि अनेक महत्त्वाच्या घोषणाही होतील। अगदीच प्रज्ञा, लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये जवळपास 31 त्यांचे खासदार निवडून आले आणि त्यानंतर विधानसभेसाठी देखील एकत्रितपणे लढून सर्वाधिक आमदार हे महाविकास आघाडीचे कसे निवडून येतील याच्या तयारीसाठी आता तिन्ही पक्षाने तयारीला सुरुवात केली आहे। त्याच पार्श्वभूमीवरती आज महाविकास आघाडीचा मेळावा असणार आहे। सकाळी 10:30 वाजता षण्मुखानंद सभागृहामध्ये हा मेळावा पार पडणार आहे आणि या मेळाव्यादरम्यान तिन्ही पक्षांचे प्रमुख म्हणजेच उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले जे प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे, ते एकाच मंचावरती उपस्थित असणार आहेत। पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा असणार आहे आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे की जसं यश महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालं त्याच प्रकारचं यश, तसंच यश विधानसभेमध्ये कसं प्राप्त करता येईल याची रणनीती आणि मार्गदर्शन पदाधिकाऱ्यांना आजच्या मेळाव्यादरम्यान केलं जाणार आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली वारीनंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा ठाकरे असणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं। त्यावरून संजय राऊत हे वारंवार जेव्हा सकाळी पत्रकार परिषद घेतात तेव्हा ते म्हणतात की आमच्याकडे उद्धव ठाकरे यांचा चेहरा आहे, काँग्रेसकडे जर चेहरा असेल तर त्यांनी समोर करावा। त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीमध्ये आता कलगीतुरा सुरू झालेला आहे। आज सगळेच एका मंचावरती आहेत। भाषणं सर्वच नेत्यांची होणं अपेक्षित आहेत, म्हणजे जे प्रमुख प्रवक्ते आहेत त्यांची तर होतीलच। त्यामुळे कानपिचक्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून हा प्रत्येक पक्षातर्फे दिला जाऊ शकतो अशी देखील शक्यता वर्तवली जाते, कारण का प्रत्येक पक्षाला वाटेल की आमच्या पक्षाचा चेहरा हा मुख्यमंत्री व्हावा। त्यामुळे निश्चितच जरी हा मेळावा एकत्रित करणारा असला पदाधिकाऱ्यांना तरी कुठे ना कुठेतरी कानपिचक्या देखील दिला जाऊ शकतो आपल्याच जे मित्र पक्ष आहेत त्यांना। त्या व्यतिरिक्त आज प्रचाराचा नारळ फोडणार आहे महाविकास आघाडी। 20 तारखेला देखील राजीव गांधी यांच्या कार्यक्रमानिमित्त सभा घेतली जाणार आहे। त्यामध्ये जरी ही सभा काँग्रेसची असली तरी महाविकास आघाडीचे सर्व नेते एकाच मंचावरती असणार आहेत। त्यामुळे आजपासून औपचारिकपणे प्रचाराला सुरुवात होणार आहे महाविकास आघाडीच्या आणि पदाधिकारी मेळाव्यात दरम्यान काय ॲक्शन प्लॅन महाविकास आघाडीचा असणार आहे विधानसभा निवडणुकीसाठी ते देखील काही प्रमाणामध्ये स्पष्ट केलं जाणार आहे या मेळाव्यादरम्यान। प्रज्ञा, नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई, आणि प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेत राहूच।